ब्लॉक आहे. इकोलाइट कंपनी ISI, याची साईज आहे लेंथ 625, 0.625, 0.240, याची हाईट आहे 200. 1 क्युबिक मीटरमध्ये हे 33 ब्लॉक लागतात. हे इकोलाइट ISI ब्लॉक कंपनी आहे. हे कुठे यूज करतात? रेसिडेन्शियल बिल्डिंग, मोठे मोठे उद्योगमध्ये यूज करतात. या पद्धतीने मी काम केलेलं आहे. हे बिल्डिंग चालू आहे नाशिकमध्ये, कॉलेज रोड, गंगापूर रोड, आकाशवाणी टावर जवळ. पहिले लाईन आउट करताना पहिले पाणी मारायचं. लाईन आउट करताना ब्लॉक वरती आणायचे, पाणी मारायचं. नंतर पाणी मारल्यानंतर आपण ट्यूबवेल उडवायची. नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप रोकडे. मी आहे साईट इंजिनियर. माझी कंपनीचं नाव आहे देवरे साहेब वैभव देवरे इंजिनिअरिंग कंस्ट्रक्शन. तिथं मला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर मी आता लाईन आउट करतोय. समजा माझे RCC झालेलं आहे. लाईन आउट करताना पहिले ब्लॉक वरती आणायचे, चढवायचे. त्याच्यानंतर आपल्याला लाईन आउट करायची आहे. तर आपल्याला पहिले लाईन आउट केल्याला पहिले पाणी मारावं लागतं, लाईन दोरी लावावं लागते, ट्यूब लेवल आणायची. मग त्याच्यानंतर ट्यूब लेवल आली तर आपण पहिले टिया लावतो. DPC हिला म्हणतात DPC. DPCच्या फुल फॉर्म आहे डॅम प्रूफ ठोस. आपण DPC कशासाठी करतो? आता पावसाळा असतो, 3 महिने पाऊस चालला का कंटिन्यू, तेव्हा पाणी आउटर भिंतीला पाणी येतं, ते झिरपतं. त्याच्यासाठी DPC आपण करतो. ते पाणी आत येऊ नये त्याच्यासाठी DPC केला जातो. DPC झाल्यानंतर आपण लिंटेल लेवलपर्यंत ब्लॉक लावतो. त्याच्यानंतर आपण कोपिंग करतो. हिला म्हणतात कोपिंग. ही भरलेली आहे आम्ही 4 इंच. ही कशासाठी भरली जाते कोपिंग? कारण की आपलं बांधकाम आहे ना मजबूत राहावं याच्यासाठी भरलं जातं. कारण की आपण विंडो लावतो, विंडो गेनाईट लावतो. गेनाईट लावताना अशा प्रकारे आपण 8 इंचीच्या ब्लॉक आउटरला 8 इंच किंवा 9 इंच 12 इंच एक्सटर्नल भिंतीला आपण यूज केला जातो. कारण की एक्सटर्नल भिंत मजबूत असावी, त्याच्यामुळे आपण ही एक्सटर्नल भिंतीला आपण 8 इंच ब्लॉक वापरतो. 8 इंच 9 इंच, पण जास्तीत जास्त माझ्या पद्धतीने 9 इंच ब्लॉक वापरायला पाहिजे. कारण की एक्सटर्नलला आपण मुलं बिलं जास्त थिकनेसची भिंत आपण यूज करतो. इंटरनल भिंत म्हणजे आतली भिंत, टॉयलेट, बाथरूम, त्या 4 इंच 6 इंच असं ब्लॉक आपण वापरतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. सबस्क्राईब करा.